नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 म्हणजेच 30 एप्रिल 2023 ला संयुक्त पूर्व परीक्षा ठीक आहे झालेली होती. तर त्या पेपरमध्ये जे काही मॅथ्सचे प्रश्न होते ते आपण बघणार आहोत आणि तुम्ही ट्राय करायचा आहे. 20 प्रश्न टोटल आपण घेणार आहोत. 81 ते 100 पर्यंतचे 20 प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्तेचे. बघूयात कोण कोण उत्तर देत आहे. आणि मित्रांनो, असेच प्रश्न पोलीस भरतीला पण विचारले जातात, त्यामुळे तुम्ही ट्राय करणं खूप गरजेचं आहे जे पोलीस भरती करतात त्यांनी. ठीक आहे, ओके. एमपी काही काही जण PSI ची पण तयारी करत असतात, पोलीस भरतीची पण तयारी करत. ओके, चला क्वेश्चन घेतोय. पहिला प्रश्न मित्रांनो, ठीक आहे, 81 नंबरचा. वर्तुळाचे क्षेत्रफळ 4 सेमी असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ 6 सेमी असेल तर खालीलपैकी कोणती ठीक आहे त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. या प्रश्नाचं उत्तर लगेच कमेंट मध्ये द्यायचं आहे. बघूया कोण कोण ट्राय करते उत्तर कमेंट मध्ये देत आहे. ठीक आहे, लवकर फास्ट फास्ट. ओके, आकाश लोहार 2 सेंटीमीटर. ग्रेट, पटापट पटापट सर्वांनी आन्सर द्यायचे. ठीक आहे. आणि मित्रांनो, आपण जे काही PYQ आहेत ते सगळे बघणार आहोत. ठीक आहे, आज आपण हा पेपर घेऊन आलोय 30 एप्रिल 2023 चा संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईंड एक्झाम. ठीक आहे, ओके, यस, ग्रेट. अभिषेक, नाईस. लवकर पटापट सर्वांनी उत्तर द्यायचे. ठीक आहे. आणि मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनल SJN अकॅडमी, लिंक तुम्हाला देतो. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. ओके, कारण त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन क्विज वगैरे दिले जातील. ठीक आहे, ओके. चला बघा आता मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ इथे क्ष दिलेला आहे. ठीक आहे, आणि वर्तुळाचा जो परिघ आहे ते पण क्ष दिलेला आहे, सेम दिलेला आहे, समान दिलेला आहे. तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल असं विचारलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परिघ सेम सांगितलेला आहे. परिघ सेम सांगितलेला आहे म्हणजेच क्ष दिलाय आणि इथं पण क्ष दिलेला आहे, सेम दिलेला आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये काय करायचं बघा. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय सांगतं? पाय r वर्ग. ठीक आहे, आणि वर्तुळाचा परिघ काय सांगतं? 2 पाय r. हे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे. ठीक आहे. आता इथं बघा मित्रांनो, जे इथं पाय आहे या ठिकाणी पाय, तर पायला पाय तुम्ही कट करू शकता. ओके, म्हणजेच r चा वर्ग बरोबर 2r या ठिकाणी आहे. आता r चा वर्ग म्हणजे काय? r गुणिले r आहे आणि 2r. आता मित्रांनो, या एका r ला एक r कट झाला म्हणजेच r ची व्हॅल्यू 2 आलेली आहे, 2 सेंटीमीटर. क्लिअर? सर्वांना क्लिअर का? ठीक आहे, या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, ऑप्शन 2 नंबरचं आपलं बरोबर आहे. ठीक आहे, जाऊयात का नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. समजलं का सर्वांना? आकाश, तेजस, अभिषेक, सांगा. लोहार क्लिअर झाला असेल तर पुढे जाऊयात आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? ठीक आहे मित्रांनो, 20 प्रश्न आहेत. ठीक आहे, 81 ते 100 पर्यंतचे. 20 पैकी 20 बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, चला पटापट कमेंट. तेजस, बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. पटापट उत्तर द्यायचं मित्रांनो. तुम्हाला जास्तीत जास्त 20 ते 30 सेकंदच दिले जाणार आहेत प्रश्नाला. कारण तुम्हाला माहिती आहे PSI म्हणजे कंबाईनची एक्झाम आहे, 100 प्रश्न असतात. ठीक आहे, 100 प्रश्न तुम्हाला एका तासामध्ये सॉल्व्ह करायचे असतात. बघा, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? म्हणजे मित्रांनो, 2340 रुपयाला विकल्यावर त्याला 60 रुपये तोटा होतोय. म्हणजे खरेदी किंमत कुठली असणार आहे मित्रांनो? हे जर 60 रुपये ऍड केलं
तर तुम्ही इथं खरेदी किंमत येणार आहे 2400 रुपये. ठीक आहे, म्हणजे 15 टी शर्टची खरेदी किंमत 2400 रुपये असणार आहे. 15 टी शर्ट. ठीक आहे, 15 टी शर्ट किंमत किती आहे? 2400 रुपये. ओके, 2400 रुपये आहे. ठीक आहे, आता 60 रुपये तोटा झालाय, 60 रुपये त्यात ऍड केलं मित्रांनो. आता 60 रुपये नफा जर असता, ठीक आहे, इथे नफा दिला असता, खरेदी किंमत काढण्यासाठी त्यातून वजा केला असता, हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा मित्रांनो, 15 टी शर्टची 2400 रुपये किंमत, तर एका टी शर्टची किंमत काढायच्या. डायरेक्ट तुम्ही जर 2400ला 15ने जर भागलं तर उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बघा, 15 एक्के 15, 15 एक्के 15, 24 मधून 15 गेले. ठीक आहे, ज्यांना भागाकार जमत नाही त्यांना सांगतोय. 24 मधून 15 गेले, 15 एक्के 15 म्हणजे उरले किती? 9. 15 सक्क 90, हा शून्यवरती, म्हणजे एक टी शर्ट खरेदी किंमत आहे 160 रुपये. ठीक आहे, 160 रुपये. ओके, एका टी शर्टची खरेदी किंमत किती? 160 रुपये. क्लिअर सर्वांना? क्लिअर? चला, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या कमेंटमध्ये, लवकर फास्ट कमेंटमध्ये उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे जे दिलेलं आहे संख्या, म्हणजे दशांश अपूर्णांक 6 प्रश्न असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे, आता इथं बघा, पॉईंट नंतर एक अंक आहे, इथे एक अंक आहे, इथे एक अंक आहे. ठीक आहे, पॉईंट नंतर बघा वरती एक एक अंक आहे, इथं खाली पण पॉईंट नंतर एक एक अंकच आहे. ठीक आहे, इकडे अधिक अधिक नंतर बघा 0.02. ठीक आहे, इथं 0.02 0.2 सेम अंक आहे. छेदामध्ये बघा 0.04 0.04 0.04 सेम अंक. इथं तुम्हाला काय करायचं मित्रांनो? पॉईंट काढायचे. पॉईंट काढण्यासाठी काय करायचं बघा, इथं पॉईंट नंतर एक अंक आहे, इथे एक अंक आहे, इथे एक अंक, म्हणजे पॉईंट नंतर किती अंक झाले? 1 2 3. ठीक आहे, आता 3 अंक झाले, म्हणजेच आपल्याला 1000 इथे घ्यावं लागणार आहे. ओके, इथं बघा, लक्ष द्यायचं मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या, तर तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, समजायसाठी सांगतोय मी तुम्हाला. ओके, इथं बघा 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे टोटल झाले किती? 6. म्हणजेच मित्रांनो, वरती 3 अंक आहेत पॉईंट नंतर, म्हणजे 3 शून्य छेदामध्ये द्यायचे. इकडे अधिकच्या इकडे 6 अंक आहेत. ठीक आहे, पॉईंट नंतरचे, 6 शून्य खाली द्यायचे, म्हणजे टोटल आपण देऊन टाका. टोटल दिले तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, बघा आता इथं मी काय करतोय, पॉईंट काढण्यासाठी 1 गुणिले 1 गुणिले 1. ठीक आहे, आणि परत मित्रांनो इथे डायरेक्ट मी पॉईंट काढण्यासाठी 1000 देऊन टाकले. सर ठीक आहे, देऊन टाकले. 1 2 3 दिलं. परत बघा मित्रांनो, या ठिकाणी आता हे 1000 जे घेतलेलं आहे ना, खालचं घेतलेलं, समजा पॉईंट नंतर एक अंक आहे, इकडे एक अंक आहे, इथे 3 अंक आहेत, म्हणून 3 वरती शून्य, म्हणजे 1000 आपण तयार केले. ओके, म्हणजे खालचे 3 अंक असतील पॉईंट नंतरचे, म्हणजे 3 शून्य वरती द्यायचे, वरचे 3 अंक 4 अंक असतील, खाली 4 शून्य द्यायचे, असं. ठीक आहे, म्हणजे पुढे बघा, इथं आता इथं 2 2च लिहून टाकणार, पॉईंट कट करणार आहे मी. ठीक आहे, आणि गुणिले मित्रांनो टोटल 6 अंक आहेत, म्हणजेच मी 1च्या पुढे 6 शून्य देऊन टाकणार. ठीक आहे, ओके. आता इथे छेदामध्ये पण 6 आहेत, म्हणून वरती दिले, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल वरचेच वरती दिले काय? नाही, छेदामध्ये 6 अंक आहेत म्हणून वरती, तर वरचे खाली येणार आहे. ठीक आहे, बघा आता इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले वरती किती? 3 अंक आहेत, म्हणजे इथे 1000 आपण घेतलेला, अधिक वरती 6 अंक आहेत, म्हणजे इथला पॉईंट कट केलाय. ठीक आहे, 4 4 4 आणि 6 0 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजण्यासाठी मांडलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, समजायसाठी मांडलेलं आहे. ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की सर एवढं कशाला वाढवत चाललाय, तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की वरती 3 आणि 6 9 9 खाली येणार आहेत शून्य, आणि परत जे खालचे 9 आहेत ते वरती 9 शून्य, म्हणजे 9 शून्याला 9 शून्य कट होतात. ते तुम्ही तोंडी सांगू शकता ना, कशाला वाढवताय. तर मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी वाढवताय. ठीक आहे, बघा ह्या 100 ह्या 1000ला 1000 कटले, या ठीक आहे, इथं 6 शून्य आहेत, या 6 शून्याला इथे एक शून्य राहिला,
ठीक आहे, ह्या 6 शून्याला हे 6 शून्य कटले. ठीक आहे, क्लिअर. म्हणजे आता बघा मित्रांनो, ते एक केलं, ते ए केलं, आलं अधिक. ठीक आहे, हे अधिक घेतलं, बेदुनी 4 4 दुनी 8, हे 8 घेतलं. परत छेदामध्ये बघा, बेदुनी 4 4 दुनी 8, 8 आलं. परत अधिक आहे, अधिक मित्रांनो 4 चौक 16, 16 चौक 64. ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो 8 आणि 1 झालं किती 9, आणि 64 आणि 8 झालं 72. म्हणजे मित्रांनो तुम्ही डायरेक्ट भाग दिला, तुमचं उत्तर मिळून जाईल. पण मी काय करतोय बघा, 9 1 9, 9 8 72. म्हणजेच इथं मित्रांनो 1/8 आलं. आता 1/8 ला जर भागल्यानंतर तुम्हाला माहिती आहे 0.125 येणार आहे. ठीक आहे, ज्यांना येत नाही त्यांना सांगतो काय करायचं, दोन्ही पद्धतीने दाखवतो बघा. 8 ने 1 ला भाग जातोय का, 8 ने 1 ला भाग जातोय का, नाही जात, म्हणून 0 दिला, पॉईंटचा इथे 0 आला. म्हणजेच 8 1 8, परत 2 उरले. परत मित्रांनो काय केलं, 2 वर 0, 8 दुनी 16, परत 4 उरले, परत 0, 8 पंचे 40. म्हणजेच इथे मित्रांनो 0.125 तुमचं उत्तर आहे. काहींना असा भाग जमत नाही, त्यांनी असा भाग देऊ शकता. ठीक आहे, जे लहानपणापासून आपण ट्रॅडिशनल मेथडद्वारे भाग देतोय, ते एक इथं जे अंशामध्ये आहे एक, ते एक इथं ठेवलं आणि 8 बाहेर. या 8 ने 1 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला, म्हणजेच हा 0 इथं आला, 1 आलं. मग काय करणार आता पुढे बघा, इथं पॉईंट दिला, पॉईंटचा 0 इथे घेतला, म्हणजेच 8 1 8. ठीक आहे, म्हणजे बघा 10 ना 8 गेले, 2 उरले. परत मित्रांनो काय केलं आपण, 0 दिला इथे. ठीक आहे, ते 0 दिला, 8 दुनी 16. ठीक आहे, 8 दुनी 16, उरले 4, परत 0, 8 पंचे 40. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, या पद्धतीने 0.125, 0.125 हे तुमचा आन्सर असेल. ऑप्शन 2 नंबरचा बरोबर आहे. ठीक आहे, बघूयात मित्रांनो, 20 प्रश्न आहे टोटल. 20 प्रश्नांचे उत्तर कोण कोण देते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, 20 प्रश्न समजला असेल हा प्रश्न. ठीक आहे, क्लिअर झाला असेल. ओके, हा क्लिअर झाला असेल प्रश्न. पुढे जाऊयात. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 6 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. तर मित्रांनो हा प्रश्न आपण गुणोत्तर प्रमाण मध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, ज्यांनी गुणोत्तर प्रमाणचे लेक्चर बघितले असेल त्यांना क्लिअर झाला असेल. ठीक आहे, त्यांना क्लिअर झाला असणार आहे. ओके, चला फास्ट या प्रश्नाचं उत्तर द्या लवकर, चला वेळ न लावता. ठीक आहे, असो मी सॉल्व्ह करून दाखवतो मित्रांनो. तर बघा, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज, 3 व्यक्ती रोमन अंकामध्ये 3 व्यक्ती काढा, 1 2 आणि 3 व्यक्ती. ठीक आहे, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 दिलेली आहे. तिथं आज घेऊ, आजचे वय आहे ना मित्रांनो त्याचे 72 बेरीज दिलेली आहे. ठीक आहे, 72 म्हणजे 7 वर्षापूर्वी, पुढे काय सांगितलंय, 7 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी पाठीमागं जायचं, 7 वर्ष पाठीमाग, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिले किती, 4 6 7 दिले, 4 6 7 हे गुणोत्तर आहे. आपण वय तयार करण्यासाठी त्याला एक्स लावू. ठीक आहे, एक्स लावलं, त्यांचे वय तयार केलं. 7 वर्षापूर्वी 4x 6x 7x होतं. मग 7 वर्षांनंतर म्हणजे आज काय असणार आहे, 4x अधिक 7. ठीक आहे, 6x अधिक 7, परत 7x अधिक 7 बरोबर यांची बेरीज तुम्हाला 72 दिली. ठीक आहे, म्हणजे काय केलं मित्रांनो, आता बघा हे जे गुणोत्तर आपण काढलेलं आहे, ठीक आहे, आजचं गुणोत्तर, हे गुणोत्तर काढलेलं आहे, या गुणोत्तरांची बेरीज 72 दिलेली आहे. मग तुम्ही गुणोत्तरांची बेरीज अशी या पद्धतीने करू शकता. बघा मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. 4x अधिक 6, ठीक आहे, परत अधिक 6x अधिक 7. ठीक आहे, किंवा डायरेक्ट कंसातून बाहेर काढलं तरी चालते, कंसात नाही मांडलं तरी चालेल. 4x अधिक 7 अधिक 6x अधिक 7 अधिक 7x अधिक 7 बरोबर 72. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला 7 दिसतंय, एक्स फॉर्म मध्ये नाहीये, इथं 7 दिसतंय, इथं 7 दिसतंय. ठीक आहे,
मग या 7ची बेरीज करा. 7 त्रिक 21. ठीक आहे, 21 झाले. ओके, आणि हे बघा 4x, इथे 4x फॉर्म मध्ये 6x 7x. ठीक आहे, आता यांची जर बेरीज केली तर बघा 6 4 10 10 7 17 म्हणजे 17x अधिक 21 बरोबर 72. ठीक आहे, 21 कुठलं? 7 त्रिक 21. आता बघा मित्रांनो 21 तिकडे गेलं म्हणजे 72 वजा 21 इथं राहिले किती? 17x. मग 17x बरोबर 72 मधून 21 गेलं की 51 राहिलं. मग तुम्ही 17 ने भाग देऊ शकता. 17 1 17. 17चा पाडा येत असेल तर तुम्ही उत्तर लगेच देणार. 17 त्रिक 51 म्हणजेच x बरोबर किती आलं? x बरोबर 3 आलं. म्हणजे फायनल आन्सर आले का तुमचं? नाही आलेलं. फायनल आन्सर नाही आलेलं. तुम्हाला तिघांचे वय, आजचे वय विचारले तिघांचं. म्हणजे बघा आता पहिला जो आहे, पहिल्याचं वय किती आहे? 4x अधिक 7. 4x अधिक 7. ठीक आहे, म्हणजेच 4 गुणिले 3 अधिक 7. 4 त्रिकोण 12 अधिक 7 म्हणजेच 19. पहिल्याचं वय तुम्हाला किती मिळालं? 19 मिळालं. म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्ही ऑप्शन कसा इलिमिनेट कसा करू शकता बघा. 19 इथं आहे का? नाही. इथं आहे का? आहे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. डायरेक्ट उत्तरावर गेला. म्हणजे तुम्हाला परत दुसऱ्याच्या दोघांचे काढायची गरज लागली नाही. एक्स ची किंमत 3 आली ना, 3 मी इथं ठेवलेले आहे. ठीक आहे, इथं म्हणजेच 4x 4 त्रिकोण 12 12 आणि 7 बघा पेन न वापरता 4 त्रिकोण 12 12 आणि 7 19. ठीक आहे, 7 त्रिक 18 18 आणि 7 25. ठीक आहे, 25 आलं. परत 7 त्रिक 21 21 आणि 7 21 आणि 7 मित्रांनो किती आलं? 28 आलं का? ऑप्शन 3 नंबरचं बरोबर. ठीक आहे, तरी पण तुम्हाला सोडवून दाखवतोय. ठीक आहे, एक झाले सोडवून, दुसरं पण सोडवून दाखवतो. 6x अधिक 7 म्हणजे 6 त्रिक 18 7 त्रिक 18 अधिक 7 ते आलं 25. ठीक आहे, आणि तिसरा काय दिलाय? 7x अधिक 7 म्हणजे 7 त्रिक 21 अधिक 7. ठीक आहे, म्हणजेच 28. म्हणजे तिघांच्या काय सांगितलेलं? त्यांचे आजचे वय, तिघांचे आजचे वय, तिघांचे आजचे वय बरोबर 19 25 आणि 28. ओके, क्लिअर? सर्वांना क्लिअर का? एकदा मेसेज करा मित्रांनो. स्टेप्स तुम्हाला दाखवले, तुम्ही म्हणाल सर एवढं पेपरमध्ये करत बसायचं का? तर अजिबात नाही. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला एवढं स्टेप्स करायची गरज नाही. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथं स्टेप्स दिलेल्या आहेत. सर्व तुम्ही डायरेक्ट करू शकता. डायरेक्ट बघा इथं तुम्ही केलं ना, इथंच तुम्ही केलं ना, एवढ्या स्टेप तुम्हाला करावं लागते. एवढं झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तोंडी उत्तर काढताय. काय पुढे जायची गरज नाही. ही स्टेप्स तुम्हाला करायची गरज नाही. ठीक आहे, मी तुम्हाला समजायसाठी या ठिकाणी स्टेप्स दाखवतो. ठीक आहे, नाही तर स्टेप्स दाखवायची गरज नव्हती मला. ऐश्वर्या समजलं? आकाश क्लिअर का? सांगा सर्वांना. ठीक आहे, गुणोत्तर प्रमाणचं जर आपलं लेक्चर बघितलं ना मित्रांनो, तुम्हाला हा क्लिअर होणारच आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही. ज्यांनी बघितलं असेल त्यांना क्लिअर झालं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. एका माणसाने बँकेकडून 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? आता मित्रांनो हा सुद्धा प्रश्न सेम अशा पद्धतीचा आपण घेतलेला आहे बॅच मध्ये, त्यामुळं प्रश्न चुकला नाही पाहिजे. ज्यांनी बघितलेला आहे, ज्यांनी बॅच केलेलं त्यांना समजेल, त्यामध्ये लेक्चर बघितलंय त्यांना. ठीक आहे, लवकर पटापट आन्सर आलं पाहिजे या प्रश्नाचं. चला फास्ट बघूयात कोण कोण उत्तर देत आहे. एका माणसाने बँकेकडून 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले. सरळ उल्लेख आहे मित्रांनो, 5400 सरळ व्याज. हे 5400 काय? सरळ व्याज आहे, हे विसरू नका. ठीक आहे, हा लवकर फास्ट कमेंट करा सर्वांनी. कमेंट लवकर, फास्ट कमेंट. बघत कोण कोण उत्तर देत आहे. उत्तर आलं पाहिजे मित्रांनो, काही अवघड नाही. ठीक आहे, प्रॅक्टिस झाला असेल उत्तर देऊ शकता. असो,
बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो मित्रांनो. वेळ घालवाय नको कारण आपल्याला 20 प्रश्न कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, लवकर फास्ट. ओके, हा आकाशने उत्तर दिलंय. आकाश चुकतंय उत्तर. ठीक आहे, बघा एका माणसाकडून, आता इथे मित्रांनो सरळ व्याजचा हा प्रश्न आहे. इथं तुम्हाला सरळ व्याज दिलेला आहे 5400. ठीक आहे, सरळ व्याजचं सूत्र तुम्हाला सांगितलं होतं. सरळ व्याज एकच सूत्र पाठ करायला सांगितलं सरळ व्याज, PRT छेद 100. पाठ म्हणजे लक्षात राहते. ठीक आहे, PRT छेद 100. ओके, आता सरळ व्याज किती आहे? 5400. ठीक आहे, 5400. पी पी म्हणजेच काय मित्रांनो आहे? कर्जाची रक्कम, मुद्दल त्याला म्हणा. पी दिलाय का? नाही दिलाय. परत रेट दिलाय का? दिलाय 12%. टाइम दिलाय का? टाइम दिलेला आहे 3 वर्ष. छेद मित्रांनो 100. आता हे जे तुम्हाला दिसतंय, हा जो पोर्शन दिसतोय एवढंच उचला. ठीक आहे, आणि इकडे उलट करा. ठीक आहे, उलट करा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इकडे भागिले असेल तर इकडे गुणिले होत. ठीक आहे, आणि इकडे गुणिले असेल तिकडे भागिले होत. हे उचललं इकडे आलं 5400 गुणिले छेदामध्ये त्या अंशामध्ये आलं, आणि हे जे अंशामध्ये इकडे छेदामध्ये गेलं 12 गुणिले 3 बरोबर पी आपल्याला निघणार आहे. आता बघा मित्रांनो, तुम्ही भाग 12 ने देऊ शकता किंवा 3 ने पण भाग देऊ शकता. ठीक आहे, आपण काय करू? 3 ने भाग देऊ. ठीक आहे, किंवा 12 ने दिला तरी चालेल तुमच्या पद्धतीने. बघा 3 एके 3, 3 एके 3 राहिले 2, 3 8 24. ठीक आहे, 3 8 24 आणि हे 2 शून्य पुढे आहे तसे. परत मित्रांनो बघा 12 ने भाग जातोय. 12 एक्के 12, 12 एक्के 12. आता 18 तून 12 गेले, उरले किती? 6. 60 झालं, म्हणजे 12 पंचे 60. हा शून्य, म्हणजे 150 गुणिले 100 जर केलं तर 15,000 तुमचं उत्तर येणार आहे. 150 गुणिले 100. ठीक आहे, म्हणजेच 15,000 तुमचं उत्तर आलेलं आहे. पीची व्हॅल्यू म्हणजेच मुद्दल, कर्जाची रक्कम, ह्याला म्हणून आपण कर्जाची रक्कम. ठीक आहे का नाही सोपा मित्रांनो? समजून घेतलं ना, लगेच तुम्ही उत्तर देऊ शकता. ठीक आहे, अवघड असं काही नाही मित्रांनो. ठीक आहे, ओके क्लिअर. एकच हे पाठ करायचं तुम्हाला सांगितलं मी, सरळ व्याज बरोबर PRT 100 उत्तर येते. आता या ठिकाणी तुम्हाला नियम काय सांगतो, इथं बघा भागिले जर असेल तर बरोबरच्या इकडे गुणिले होतं, आणि जर इकडे गुणिले असेल तर उजव्या साईडला इथं भागिले होतं. जर डाव्या साईडला वजा असेल तर उजव्या साईडला अधिक होतं. जर डाव्या साईडला अधिक असेल तर उजव्या साईडला वजा होतं. हे नियम तुम्हाला पाठ करायला सांगितले. हे जर नियम तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही या पद्धतीचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, क्लिअर. समजण्यासाठी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली नाही पाहिजे. ठीक आहे, ओके चला. ठीक आहे, आणि मी आपल्या SJN अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर पण तुमची तयारी करून घेणार आहेत. त्यामुळे मित्रांनो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे, ओके चला. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, जे तुमचे मित्र असतील ज्यांना बॅच जॉईन करायचे असतील त्यांना सांगा या नंबरला कॉन्टॅक्ट करायला. आणि आपलं SJN अकॅडमीचं ऍप आहे, त्या ठिकाणी डाउनलोड करायला सांगा तुमच्या मित्रांना. ओके, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. ठीक आहे, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? सांगा मित्रांनो. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते असं सांगितलेलं आहे. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? बघा किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो. जे आपण बॅच मध्ये घेतलेला आहे त्याच क्वेश्चन आपल्याला दिसतात. ठीक आहे, ओके लवकर फास्ट आन्सर द्या. लवकर, वेळ लावू नका. फास्ट. लवकर लवकर चला. आकाश, ऐश्वर्या, लवकर फास्ट. नसेल जमत तर डायरेक्ट नो म्हणून सांगत चला. ठीक आहे, वेळ लावू नका.
फास्ट तेजस ए. ओके, तेजसने उत्तर दिलेलं आहे 15,400. ओके, चला लवकर फास्ट. लवकर चला, ठीक आहे. बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% वाढते. म्हणजे 16,000 रुपये, सिंपल बघा मित्रांनो काय करायचं आहे. 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत आहे, दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 5%. 5%ने कमी होते मित्रांनो. स्टेटमेंट बघा इथं काय, लक्ष द्या. 5%ने कमी होते म्हणून सांगितलं. म्हणजे 5%ने कमी म्हणजे 100रातले 5 कमी करा, किती आलं? 95/100 दरवर्षी. म्हणजे असं किती 2 वर्ष सांगितलेलं आहे. ठीक आहे, 2 वर्षानंतर विचारलं. 2 वर्ष, 2दा 5% कमी होतं. ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. आता बघा मित्रांनो, या 2 शून्याला हे 2 शून्य कटले, या एका शून्याला हा शून्य कटला. ठीक आहे, आता 95 इथं काय उरलंय? 16 गुणिले 95 गुणिले 95. ठीक आहे, आता 95 गुणिले 95 तुम्ही केलं की तुम्हाला ते वर्ग मिळणार. वर्ग तुम्हाला कसा काढायचा तुम्हाला शिकवलं, डायरेक्ट वर्ग कसा काढायचा. समजा हे 95चा वर्ग काढायचा, तुम्हाला सांगितलेलं 5चा वर्ग किती रे? 25. 9, 9च्या पुढचा अंक कुठला? 10. 9 10 90. ठीक आहे, जोडा 9,025. 9,025 95चा वर्ग आलं का नाही? गुणाकार करायची गरज आहे का? 9,025. आता यांचा जर गुणाकार केला तर किती येते बघूया. गुणाकार बघू आपण. 9,025 गुणिले 16. ठीक आहे, तुम्ही 16ने गुणाकार करू शकता किंवा 6ने गुणलं तरी चालेल. 16 पंचे 80, अधिक अधिक ठेवलं, अधिक केलं किंवा 0 केलं तरी चालतं, ठेवलं तरी चालतंय. 16 दुनी 32, परत 2 वेळा अधिक. ठीक आहे, 16 0 0, 3 वेळा अधिक परत. ठीक आहे, परत 16 90 किती मित्रांनो? 144. ठीक आहे, आता बघा 0, 8 आणि 2 10, त्याला 1 आलं, 3 आणि 1 4, परत हे 4, परत हे 14 आहे तशी. ठीक आहे, आता बघा मित्रांनो इथं काय आलेलं? इथं 10 राहिलेलं आहे. 10 तुम्ही मांडायचं राहून गेलेलं होतं, ते मांडून घ्यायचं. ठीक आहे, इथं मांडलं तरी चालेल किंवा इकडे खाली घेतलं तरी चालेल. ठीक आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही असं ठेवलं तरी चालेल 10. ठीक आहे, म्हणजे 16 गुणिले इथं किती आपण घेतलं? 9,025. छेदामध्ये 10 आहे. ठीक आहे, यांचा गुणाकार केला किती आलं? 14 44 00 छेदामध्ये 10, म्हणजे शून्याला 0 कट केला किती आलं? 14,440 रुपये. ठीक आहे, डायरेक्ट हे तुमचा आन्सर असेल. ओके, क्लिअर सर्वांना? 14,440 ऑप्शन 3 नंबरचा आपला करेक्ट आहे. समजलं का? एकदम सोपी पद्धत मित्रांनो, जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. ठीक आहे, बेसिक मेथड डोक्यामध्ये ठेवायची गरज नाही. सहज आणि सोप्या पद्धतीने उत्तर काढू शकता. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. आगगाडीचे प्रवास, आगगाडीने म्हणा किंवा आगगाडीचे प्रवास भाडे 20%ने वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% वाढ, तर 25%ने वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाहीये, सहज उत्तर देऊ शकता. ट्राय करा. लवकर फास्ट आन्सर द्या, वेळ न लावता. तेजस, समजायसाठी तुला मेथड सांगितलेली आहे ती. ठीक आहे, हे समजण्यासाठी मेथड आहे आणि अशा याच पद्धतीने करायचं, डायरेक्ट काय करत बसायचं नाही. ठीक आहे, ओके. बघा, आगगाडीचे प्रवास भाडे 20%ने वाढवले. ठीक आहे, 20%ने वाढवले म्हणजे समजा 100 रुपये भाडा आहे, 100 रुपये भाडा आहे, 20% वाढ म्हणजे 100त 20ची वाढ, 120 असं म्हणा, 120 रुपये झाले. ठीक आहे, 100
परत मित्रांनो 2 महिन्यात परत 10% वाढ, म्हणजेच 110 रुपये असं वाढ समजा, त्याच्यामध्ये 100. परत मित्रांनो 25% वाढ, म्हणजेच 100 अधिक 25 100. म्हणजे मूळ जे भाडं आहे त्याच्यामध्ये 20, 10, 25 ची वाढ झाली आहे. ठीक आहे, म्हणजे 100 रुपये मध्ये 20 वाढलं, 100 मध्ये 10, 100 मध्ये 25. म्हणजे टक्के वाढ आहे. टक्के वाढ, टक्क्याचं चिन्ह काढण्यासाठी 100 आपण घेतलं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो काय करायचं आहे. ठीक आहे, या 2 शून्याला हे 2 शून्य कटले, ह्या एका शून्याला हा शून्य कटला, या शून्याला हा शून्य कटला. ठीक आहे, आता यांचा गुणाकार, गुणाकार किती आहे, 12 गुणिले 11 गुणिले 125, छेदामध्ये हे 100 आहे तसं. ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो आता तुम्ही जर गुणाकार केला किंवा तुम्ही भाग दिला तरी चालेल, इथं भाग देऊ शकता. बघा इथं भाग देऊ शकता, 25 पाचा 100, 25 चोक 100. ठीक आहे, भाग दिला. आता तुम्ही परत 4 ने भाग देऊ शकता, 4 एके 4. ठीक आहे, 4 त्रिकोण 12. भाग दिला, उरलं काय मित्रांनो, आता उरलं काय, 3 गुणिले 11 गुणिले 5. ठीक आहे, म्हणजेच आखरी 5 55 गुणिले 3 केलं तर किती येते बघा, किंवा 11 तर 33 गुणिले 5 असं केलं तरी चालेल. बघा 3 5 15ला 5, 3 5 15 आणि 1 16, 165. ठीक आहे, 165 आलं. आता 165 आलेलं आहे, म्हणजे अगोदर किती होतं 100 आणि नंतर 165, म्हणजेच वाढ किती झालेला आहे, 165 वजा जर 100 केलं तर 65 ची वाढ झालेली आहे. किती टक्क्यांनी वाढ झाली, 65% वाढ झाली. ओके, 65% वाढ. ऑप्शन 1 नंबरचा आपला बरोबर. समजलं का मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, जास्त लोड घ्यायची गरज नाही. 55% नाही, ऐश्वर्या 65% वाढ ना. ठीक आहे, 5 त्रिक 15ला 5 हातच्या लेख आलं, 5 त्रिक 15 आणि 16, 165. प्रदीप, येस, ग्रेट ग्रेट, नाईस. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न सोपा आहे मित्रांनो, हा प्रश्न अवघड नाही. इथं भागिलेचं चिन्ह आहे, दिसत नसेल तर सांगतो. ठीक आहे, गुणिले, इथं भागिले आहे. लवकर फास्ट या प्रश्नाचं उत्तर द्या कमेंट मध्ये. लवकर. हा, ऑप्शन पण तुम्हाला सांगतो, जर ऑप्शन दिसत नसतील तर. इथं 96 दिलेला आहे, इथं 6.9 दिलेला आहे, इथं वजा 9.6 आहे आणि इथं 9.6 आहे. चला लवकर. फास्ट. नसेल तर नो म्हणून सांगा, मी सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. इथं बघा -2 -3 आहे कंसामध्ये. मग तुम्हाला मी नियम सांगितलेले होते, वजा वजा काय होतं, वजा वजा अधिक होतं, आणि अधिक अधिक असेल तरी अधिक होतं. विरुद्ध चिन्ह असेल वजा अधिक तर वजा होतं, अधिक वजा असेल तर वजा होतं. विरुद्ध चिन्ह असेल तर वजाच येणार आहे. ठीक आहे, आणि दोन्ही चिन्ह समान असेल तर अधिक येणार आहे. म्हणजे ते वजा वजा असलं तर अधिक येणार आहे, अधिक अधिक असलं तरी अधिकच येणार आहे. आता इथं वजा वजा अधिक म्हणजेच आपण यांची बेरीज करतो, 3 आणि 2 5, म्हणजेच वजा 5. ठीक आहे, गुणिले, परत बघा मित्रांनो 5 अधिक 3, 5 आणि 3 झाले किती 8, भागिले चिन्ह आहे तसं. ठीक आहे, तर वजा वजा अधिक आणि 3 आणि 2 झाले किती मग 5, पण चिन्ह कुठलं येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे वजा. ओके, छेदामध्ये बघा, छेदामध्ये इथं वजा वजा अधिक झालं म्हणजे 6 4 10, चिन्ह वजाच, भागिले भागिले वजा वजा अधिक म्हणजेच वजा 12, 7 आणि 5 12. ठीक आहे, आता बघा मित्रांनो तुम्ही डायरेक्ट करू शकता, वजाला वजा इथं कट करू शकता. स्टेप्स तुम्हाला सगळ्या दाखवतो. ठीक आहे, आता बघा हे 5, ठीक आहे, वजा 5 कंसातून बाहेर काढलं, गुणिले हे 8 कंसातून बाहेर काढलं. ओके, पण हे 8 कंसातून बाहेर काढत असताना वरती ठेवणार आहे, कारण हे भागिलेचं चिन्ह आहे. तर आडवी रेष मारून
-5 याच्या छेदामध्ये ठेवा. ठीक आहे. आणि मित्रांनो इथं छेदामध्ये काय करणार आहे, तर एकच कंस लिहिणार आहे, -10 छेद -12. ठीक आहे, भागिले म्हणून 12. आता बघा मित्रांनो, वजाला वजा कट झाला. ठीक आहे, वजाला वजा कट झाला. आता राहिलं काय, राहिलं असं या पद्धतीने बघा, -5 गुणिले 8 छेद -5 छेदामध्ये 10 छेद 12. तर हे उलट वरती येणार आहे, उलट होतं मित्रांनो. छेदामध्ये येणार 10 छेद 12, हे उलट होणार, गुणिले येणार आहे. म्हणजेच -5 गुणिले 8 छेद -5 गुणिले 12 छेद 10. आता मित्रांनो -5 -5 ला 5 गेले. ठीक आहे, म्हणजे वजाला वजा पण कट झाला आणि 5 ला 5 पण गेले. ओके. आणि आता बघा मित्रांनो, 12 8 झाले किती मित्रांनो, 96 झाले. आणि हे 10 आहे तिथे छेदामध्ये, 1 0 1 अंक सोडून पॉईंट, 9.6. ठीक आहे, अधिक मध्ये 9.6 हे तुमचा आन्सर असेल. ओके, क्लिअर. किती सोपा प्रश्न होता मित्रांनो, सांगा काय अवघड आहे का? सहज तुम्ही सॉल्व्ह करू, स्टेप्स तुम्हाला समजल्या की तुम्ही सहज उत्तर काढू शकत होता. ठीक आहे. रोज या वेळेस होणार का लेक्चर? हो, संध्याकाळच घ्यायचं विचार आहे. ठीक आहे, संध्याकाळी दररोज 7 लेक्चर घ्यायचा विचार आहे. ओके, ठीक आहे, क्लिअर. क्लिअर का सांगा, समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? ठीक आहे, सांगा. बघा, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो. 19व्या डावात मित्रांनो, अगोदरचे 18 डाव झालेले आहेत, 19व्या डावात त्यांना 98 धावा केल्यानंतर ना त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते सांगितले. कितीने वाढते? 4 ने वाढते. म्हणजे 19वा जो डाव आहे त्या डावामध्ये त्यांना 98 धावा केल्या, म्हणून 4 ने सरासरी वाढली. टोटल 19 डावांची सरासरी 4 ने वाढली. ठीक आहे, मग 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? मग तुम्हाला इथं काढायचं आहे मित्रांनो, 18 धावांची सरासरी किती होती? 18 धावांची सरासरी किती होती? मग त्यामध्ये 4 ची वाढ झाली. आता डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं मला सांगतो. एकूण फलंदाज 19 डाव. ठीक आहे, मग डायरेक्ट बघा सॉल्व्ह करायचं. 19 गुणिले, ठीक आहे, 19 गुणिले तुम्ही बघा हे 98 घेतलं मित्रांनो. ठीक आहे, 98 वजा कंसामध्ये 19 जे वाढ झालेले आहे मित्रांनो, 4 ची वाढ झालेली आहे, ते 4 इथे ठेवले. ओके, आणि 98 आहे तसं आलं वजा 19 चौक म्हणजे 4 9 36. ठीक आहे, चला 3 4 1 4 3 7 76 म्हणजे 22. आता हे 22 जे आलेलं आहे ना मित्रांनो, 18 डावांची सरासरी आली. 18 डावांची सरासरी पहिल्या हे मिळाले. कसं केलं? 19व्या डावात 98 धावा केल्यात, 98 वजा 19 गुणिले 4 केलं, कारण 4 ने वाढ होते, मग ती वजाबाकी केली, 22 आलं. मग आता तुम्हाला विचारलेला आहे 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती होईल? मग डायरेक्ट बघा, 4 ने वाढ होती, मग 22 मध्ये 4 ने वाढ होणार आहे ना, 22 मध्ये 4 ने वाढ 26. 26 तुमचा आन्सर येणार आहे मित्रांनो, 26 तुमचा आन्सर येणार आहे. ऑप्शन 4 नंबरचा आपला बरोबर आहे. ठीक आहे, आता मित्रांनो ही एक पद्धत झाली. ठीक आहे, ही एक पद्धत झाली. 19 डावांची सरासरी, इथं 18 डावांची सरासरी, डावांची सरासरी काढण्याचे हे सूत्र आहे. या पद्धतीने आपण काढले. ओके, हे डायरेक्ट काढलं मित्रांनो. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? ठीक आहे, त्या वर्तुळाची त्रिज्या किती? बघा, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ मित्रांनो 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि
12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकी असेल. म्हणजे एक मोठा वर्तुळ आहे, ठीक आहे, त्याचं क्षेत्रफळ जे आहे ना मित्रांनो, ते 3 छोट्या वर्तुळांच्या बेरजे इतकं आहे असं सांगितलेलं. ठीक आहे, म्हणजे काय करायचं मित्रांनो, हे मोठं वर्तुळ काढलं, ठीक आहे, आणि 3 छोटे वर्तुळ सांगितले. 3 छोटे म्हणजे हे बघा, छोटा 3, परत त्याच्यापेक्षा जरा मोठा, ठीक आहे, परत त्याच्यापेक्षा जरा मोठा, ठीक आहे, अशा 3 वर्तुळांच्या बेरजे इतकं. म्हणजे ही त्रिज्या असते, हे लक्षात ठेवा, माहिती नसेल त्यांना सांगतो. ही त्रिज्या असते, त्याला त्रिज्या म्हणतो. आता एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिलेलं आहे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर त्रिज्या असणार आहे. त्रिज्या म्हणजे इथं 3, इथं 4, इथं 12 त्रिज्या. ओके, आता बघा मित्रांनो, तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती आहे का? माहिती आहे, पाय आर वर्ग हे सूत्र. ठीक आहे, मग छोट्या वर्तुळाचं पण तेच सूत्र असणार आहे, पाय आर वर्ग. पण हे एक वर्तुळ झालं, ठीक आहे, परत अधिक पाय आर वर्ग हे दुसरं वर्तुळ झालं म्हणून 2 दिला समान, परत पाय आर वर्ग तिसरं वर्तुळ झालं. आता मित्रांनो डायरेक्ट इथं पाय कट करू शकतो आपण, पण पुढे जाऊ आपण जरा. पाय आर वर्ग बरोबर, आता इथं 3 सेम पाय आहेत त्यामुळे एकदाच पाय द्या, डबल डबल मांडायची गरज नाही. आता R1 स्क्वेअर, ठीक आहे, R1 स्क्वेअर, एकच मिनिट, अधिक R चा स्क्वेअर हे दुसरा R चा स्क्वेअर हे तिसरा R. ठीक आहे, हे 3 फक्त क्रमांक मांडले, ते 3चा विचार करू नका, नाहीतर कन्फ्युजन तुम्ही करून घ्याल. ठीक आहे, कन्फ्युजन करून घ्याल. काय पहिलं, दुसरं, तिसरं समजण्यासाठी 3 वर्तुळ आहेत ना. आता बघा मित्रांनो, इथं पाय आहे ना, या पायला हा पाय कटला म्हणजे R चा स्क्वेअर बरोबर इथे राहिलं काय, R चा स्क्वेअर म्हणजे पहिला R किती आहे 3 चा वर्ग, दुसरा R किती आहे 4, 4 चा वर्ग, तिसरा R किती आहे 12, 12 चा वर्ग. R म्हणजे त्रिज्या, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजेच R चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग किती मित्रांनो 9, 4 चा वर्ग किती 16, 12 चा वर्ग किती 144. ओके, म्हणजेच R चा वर्ग कंसामध्ये मित्रांनो ह्यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज 169 येते. आता मित्रांनो 169 आलेला आहे, 169 तुम्हाला माहिती आहे 13 चा वर्ग, 13 गुणिले 13 केले की 169 येतं. म्हणजेच हे R आहे ना, R चा वर्ग बरोबर इथे 169 जे आहे, R बरोबर 169 ला करणे आला, 2 गेलं इकडे करणे आले, लक्षात ठेवा. म्हणजे R बरोबर 169 वर्गमूळ 13. ठीक आहे, म्हणजे हे 13 सेंटीमीटर हे तुमचं आन्सर असणार आहे. 13 सेंटीमीटर तुमचं आन्सर असणार आहे. ऑप्शन मध्ये चेक करू शकता, ऑप्शन मध्ये ऑप्शन 3 नंबरचा आपला बरोबर आहे. क्लिअर का सर्वांना? क्लिअर का? स्टेप्स समजल्या का? ठीक आहे, स्टेप्स समजल्या का तुम्हाला? ठीक आहे, योग करावंच लागणार मित्रांनो, हे करावंच लागणार. ओके प्रदीप, ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? सोपा प्रश्न आहे मित्रांनो, आपण बुद्धिमत्तेमध्ये बघितलेला आहे. ठीक आहे, बुद्धिमत्तेमध्ये बघितलेला आहे. बुद्धिबळाच्या पटावर तुम्हाला माहिती आहे टोटल किती घरं असतात, 64 घरं असतात, हे माहिती आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न मित्रांनो कसा सॉल्व्ह करायचा, लवकर लवकर फास्ट उत्तर आलं पाहिजे मित्रांनो, वेळ लावायचा नाही. नसेल तर नो म्हणून सांगा, मी सॉल्व्ह करून दाखवतो. 2, अरे हा करेक्ट, करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे तेजस, बाकीचे लवकर फास्ट बघा. तर मित्रांनो तुम्हाला मी शिकवलेली होती, ही आकृती आपण शिकलेलो आहोत, तुम्हाला माहिती असेल. 1 2 3 4, 1 2 3 4, बरोबर. इथं आपण असं क्रमांक दिलेला होता, 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, यांचा गुणाकार करू, 4 चा 4 सोबत, 3 चा 3 सोबत, 2 चा 2 सोबत, 1 चा 1 सोबत. ठीक आहे, म्हणजे 4 चा आपण काय करायचो, 4 चौक
म्हणजे 4चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग आणि 1चा वर्ग. म्हणजे 4 चौक 16, 3 त्रिक 9, ठीक आहे. 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. असंच करत होतो ना आपण. यांची बेरीज केली, किती झाली बेरीज बघा, 16 आणि 4 20, 20 आणि हे 20. ठीक आहे. हेच तुम्हाला इथं ह्या प्रश्नाला करायचं आहे. हेच तुम्हाला इथे या प्रश्नाला करायचं. ठीक आहे. पण इथं घरं किती असणार आहेत? घरं बघा टोटल बघा, तुम्ही बुद्धिबळचा पट बघितला असेल, 64 घर असतात टोटल. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 8 घर. 1 2 3 4 5 6 7. मित्रांनो 8. ठीक आहे. म्हणजे हे 8 घर. समजायसाठी देतोय बरं का. तुम्ही पेपरामध्ये अशा आकृत्या काढत बसायचं नाही, वेळ जाईल तुमचा. काय समजण्यासाठी तुम्हाला मी देतोय. डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. तर पेपरामध्ये जर असं काढत बसला तर तुमचा वेळ जाईल, लक्षात ठेवा. हा बघा, इथं 1 2 3 4 5 6 7 8 असे आडवे 8 घर असतात मित्रांनो. ठीक आहे. आणि उभे 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. असे उभे 8. तुम्हाला माहिती आहे इथं राजा वजीर वगैरे प्यादे असतात, आपण बघितलेलं आहे. बरेच जण खेळले पण असतील. ठीक आहे, चेस. ओके. मग इथं काय करायचं आता, ते जास्त अगोदरच्या प्रश्न अगोदर तुम्हाला जे समजून सांगितले त्या पद्धतीने 8ने 8ला गुणायचं आहे, 7ने 7ला गुणायचं आहे, 6ने 6ला, 5ने 5ला, 4ने 4ला, 3ने 3ला, 2ने 2ला, 1ने 1ला. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं 8 8 किती रे मित्रांनो, 8 8 64. ठीक आहे. 8 नंतरच्या अगोदर काय असणार, 7. 7 7 किती, 49. परत काय असणार आहे, 6. 6 6 36. परत किती असणार आहे मित्रांनो, परत 5. 5 5 25. परत किती आहे, 4. 4चा वर्ग किती, 16. परत 3चा वर्ग किती, 9. 2चा वर्ग 4 आणि 1. आता यांची बेरीज जर केली मित्रांनो, यांची बेरीज तुम्हाला मिळते 204. कसे बघू शकता बघा, 7 4 10, 10 आणि 9 19. 19 आणि 5 झाले किती मित्रांनो, 19 आणि 5 झाले 19 आणि 5 24, 24 आणि 6 30, 30 39. परत हे झाले किती, 40 आणि 4 44. 4 आला, 4 आला, 4 5. ठीक आहे. म्हणजे हे 4 6 4 10 आणि हे टोटल 6 4 10, टोटल झाले किती 20. 204. ठीक आहे. 204 हे उत्तर आपलं आहे. ठीक आहे. 204 ऑप्शन 2 नंबरचा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. म्हणजे श्रेणी तुम्हाला दिलेल्या आहे, आपण या श्रेणी बघितलेल्या आहेत मित्रांनो. 15 21 24 30 32. ठीक आहे. 39 51. ओके. आता ह्यात काय सांगितलं, चुकीचे पद शोधा म्हणून सांगितलं. चुकीचे पद शोधा. ट्राय करा, एकदा ट्राय करा. चुकीचे पद शोधा, सांगा त्यातलं चुकीचं पद कोणतं आहे, चुकीचं पद कोणतं आहे. लवकर फास्ट कमेंट आली पाहिजे. विलास, चुकीचं पद 21 नाही. संख्या मालिकेमधला प्रश्न आहे बरं का मित्रांनो. संख्या मालिकेमधला हा प्रश्न आहे. रेज हँड घेता येत नाही कारण परत आवाज माझा येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ओके, रेजस तो ओके. बघा आता मित्रांनो, इथं लक्ष द्या. 15, 15 नंतर इथे 21, म्हणजे टोटल किती झाले, 15 नंतर प्लस 6 केलं की 21 आलं.
21 नंतर ना +3 केलं की 24 आलं. ठीक आहे. परत इथं बघा 24 नंतर ना परत +6 केलं की 30 आलं. परत 30 नंतर ना परत प्लस इथं 3 यायला पाहिजे ना. 30 + 3 33 इथे यायला पाहिजे होतं. 33. पण इथं आले किती? 32 आलं. त्यामुळं संख्या चुकीची आहे. हे पद चुकीचं आहे. ठीक आहे. आता पुढे पुढे जाऊ, कंटिन्यू करू. पुढे बघा 3 आता परत 6 घ्यायचा म्हणजे 33 आणि 6 33 आणि 6 किती झाले मित्रांनो 39. हे बरोबर आहे. 39 नंतर ना इथं +3 39 + 3 इथे 42 यायला पाहिजे होतं. पण इथे किती आले 51 आले. आता मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. इथं 32 आणि 51 ही दोन पदं चुकीची आहेत. ऑप्शन मध्ये चेक करायचं 51 आहे का नाही, पण 32 दिलेला आहे. 32 दिलेला आहे त्यामुळं मित्रांनो हे उत्तर तुमचं असणार आहे. चुकीचे पद कुठलं 32. जर 51 दिलं असतं तर ते चुकीचं पद असतं. ठीक आहे. असं तुम्हाला देणार नाही. 51 आणि 32 ऑप्शन देणार नाही. तुम्हाला एक चुकीचं पद विचारलेलं आहे. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. ओके, क्लिअर, समजलं? 6 3 6 3 6 3 या पद्धतीने. ठीक आहे. हो, येस येस. हा, चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आता वेन आकृतीवर आधारित हा प्रश्न आपण बघितला, तर्क व अनुमान. त्यामुळे तुम्ही उत्तर विधाने, अनुमान किंवा तर्क अनुमान म्हणू शकता. प्रश्न बघितलेले आहेत आपण, त्यामुळे सहज तुम्ही उत्तर याचं दिलं पाहिजे. तुम्हाला शिकवलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे, त्यामुळे उत्तर आलं पाहिजे तुमचं मित्रांनो. खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा. म्हणजे तुम्हाला विधाने दिलेले आहेत आणि अनुमाने पण दिलेले आहेत. ठीक आहे. विधानावरून अनुमान लावायचं असतं. ठीक आहे. ओके, लवकर, फास्ट. फास्ट. लय वेळ लावताय रे. उत्तर यायला पाहिजे तुमचं. उत्तर येत नाही. बघा सोपा प्रश्न आहे रे. सर्व शिक्षक कलाकार आहेत. म्हणजे काय सांगितले? सर्व शिक्षक मित्रांनो काय आहेत? कलाकार आहेत. वेन आकृती काढतोय म्हणजे इथं शिक्षक झाले, शिक्षक, आणि हे काय कलाकार. सर्व शिक्षक कलाकार आहे. आणि मित्रांनो पुढे काय सांगितलंय? विधानामधलं बघा, काही कलाकार आनंदी राहतात. आता मित्रांनो काही कलाकार आनंदी राहतात सांगितलेलं आहे. म्हणजे शिक्षक शिक्षक हे कलाकार आहेत का? तर आहेत. ठीक आहे. सर्व शिक्षक कलाकार आहेत, सांगितलेच आहे. ठीक आहे. दुसरं विधान दिले, काही कलाकार आनंदी आहेत. म्हणजे काही कलाकार आनंदी म्हणजे हे कलाकार असू शकतात आनंदी. अशी आकृती होऊ शकते तयार. ठीक आहे. अशी पण होऊ शकते आणि अशी पण होऊ शकते. ठीक आहे. असं पण असू शकतं. ठीक आहे. या पद्धतीचे पण तयार होऊ शकते, या पद्धतीने तयार होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो इथं जो अनुमान दिलेला आहे बघा, अनुमान काय दिलेला आहे? सर्व शिक्षक आनंदी राहतात. सर्व शिक्षक आनंदी आहेत का? नाही. सर्व शिक्षक कसे काय आनंदी असतील? ठीक आहे. तुम्हाला दिले का? काही कलाकार आनंदी आहेत सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग काही कलाकार, टोटल सर्व कलाकार शिक्षक आहेत का? नाही. तर सर्व शिक्षक कलाकार आहेत. ठीक आहे, कलाकार आहेत. म्हणजे आनंदी हे शिक्षक नाही, नसू पण शकतात आणि असू पण शकतात. नाही. त्यामुळे हे जे विधान आहे, सर्व शिक्षक आनंदी राहतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे. आनंदी राहतात हे चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं विधान, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. आता मित्रांनो काही कलाकार हे आनंदी आहेत. सर्व कलाकार आनंदी आहेत का? नाही. त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न लगेच समजणार नाही. ठीक आहे. आपण लेक्चर घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता आपल्या बॅच मध्ये. जर बघितले असतील त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, ते सहज उत्तर देतील. ठीक आहे. समजून घ्यायचा आहे हा प्रश्न. समजून घेतलं की उत्तर येणार आहे. तर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत बसत नाही.
2-3 उदाहरणं घेतली तुमचं तर्क व अनुमान क्लिअर झालं असतं बऱ्यापैकी. ओके, चला इथे तुम्हाला समजलं असेल बऱ्यापैकी. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आता बघा हे दोन्ही विधान चुकीचं आहेत, म्हणजे ऑप्शन कुठला क आणि ड दोन्ही असत्य. ऑप्शन 3 नंबरचा आपला करेक्ट आहे. ठीक आहे, ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल सांगा. हा प्रदीपचं बरोबर होतं, सांगा लवकर फास्ट. या प्रश्नाचं उत्तर द्या. नसेल तर नो म्हणून सांगा, मी सॉल्व्ह करून दाखवतो. नसेल तर नो म्हणून सांगा, मी सॉल्व्ह करून दाखवतो. बघा अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट म्हणजे अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे आई. ठीक आहे, आईचं वय आहे ना हे अंकिताच्या वयाच्या अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे. 2.5 पट म्हणजे 2.5. 2.5 म्हणजे 2.5. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितले आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट म्हणजे आईचं जे वय आहे मित्रांनो ते तिचा भावाच्या, ठीक आहे, भावाच्या वयाच्या किती पट आहे 4 पट आहे. ओके, म्हणजे या दोन्ही कंडिशन मध्ये आई सेम आहे. ओके, म्हणजे बघा मित्रांनो आता आई सेम आहे म्हणून आपण काय करणार आईला एक्स मांडलं. ठीक आहे, आईला एक्स मांडलं, एक्स छेद म्हणजे हे 2.5 इकडे छेदामध्ये आलं 2.5 बरोबर अंकिता. ठीक आहे, आणि इथं आई सेम आहे आईला पण एक्स मांडले, हे 4 इकडे छेदामध्ये आलं बरोबर भाऊ म्हणा. काय भाऊ. ओके, अंकिताचं वय मिळालं, भाऊचं वय मिळालं, आईचं वय काय मांडले आपण एक्स मांडलेलं आहे. ओके, एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या. समजायसाठी तुम्हाला सांगतोय मित्रांनो पेपरमध्ये एवढं डीप मध्ये करत बसायचं नाही, पटापट उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. प्रॅक्टिस झाल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही. आता बघा मित्रांनो तुम्हाला अंकिताचं मिळालं, भाऊचं वय आपण काढलं, आईचं आपण एक्स मांडलं, म्हणजे बघा तिघांच्या वयांची बेरीज तुम्हाला दिली का एकूण वय 66 वर्ष आहे. तिघांच्या वयांची बेरीज 66 वर्ष आहे म्हणजे आई, ठीक आहे इथं बघा आई हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे, वरचं लक्षात घ्या. आई अधिक अंकिता अधिक भाऊ, अंकिताचा भाऊ. ठीक आहे, म्हणजे या तिघांच्या वयांची बेरीज किती आहे 66 आहे. आता आईचं किती मानलेलं होतं आपण आईचं एक्स मानलेलं होतं, अंकिताचं किती घेतलं एक्स छेद 2.5 एक्स छेद 2.5. ठीक आहे, परत भाऊ बघितला आपण, भाऊचं किती घेतलेलं आहे एक्स छेद 4, टोटल किती आहे 66. आता मित्रांनो हे जर हा जो पोर्शन दिसतोय ना हा पोर्शन मित्रांनो अपूर्णांकाचा आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा. ज्याला अपूर्णांक समजला आपले लेक्चर बघितले अपूर्णांकाची त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा आता आपल्याला काय करायचं असतं मित्रांनो अशा कंडिशन मध्ये छेद समान करायचा असतो, म्हणजे लसावी काढायचा असतो छेदांचा असं समजू शकता. इथे एक्सच्या छेदामध्ये 1 आहे असं समजा, एक्सच्या छेदामध्ये 1 आहे. समजायसाठी तुम्हाला स्टेप्स वाढवतोय. ठीक आहे, इथं एक्स छेद 2.5 आहे, इथं एक्स छेद 4 आहे बरोबर 66. समजायसाठी स्टेप्स वाढवतोय. आता छेद समान करणार आहे. आता छेद समान करण्यासाठी बघा मित्रांनो आता 2.5 ने भाग जाणारी संख्या कुठली आहे 20, 4 ने भाग जाणारी संख्या 20, 1 ने भाग जातो 20 ला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला छेदामध्ये 20 आणायचं, म्हणजे 20 कधी येणार आहे तर ह्या 4 ला मी जर 5 ने गुणलं तर 20 येणार आहे. 4 ला जर मी 5 ने गुणलं तर 20 येणार, खाली 5 ने गुणतोय मग वरती पण 5 ने गुणाय. ठीक आहे, आता 2.5 ला जर मी 8 ने गुणलं तर 20 येणार आहे, मग खाली 8 ने गुणतोय म्हणून वरती पण 8 ने गुणायचं आहे. इथं 1 ला जर 20 ने गुणलं तर 20 येणार आहे छेदामध्ये, मग वरती पण 20 ने गुणायचं. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. ओके, म्हणजे आता झालं काय 20 गुणले एक्स केलं तर 20 एक्स झालं. ठीक आहे, 20 एक्स अधिक परत बघा इथं 20 एक्स परत छेदामध्ये इथे 20 एके 20
ओके, परत आधी 8 गुणिले एक्स 8x छेद 2.5 गुणिले 8 केलं की 25 8 किती मित्रांनो, 25 8 200. ठीक आहे, मग पॉईंट नंतर एक अंक सोडला की किती आलं, 20 आलं. ठीक आहे, 20 आलं आधी. परत 5 गुणिले एक्स 5x छेदामध्ये 4 पंचे 20 बरोबर 66. छेद समान आहे मित्रांनो, एकदाच ठेवा छेदामध्ये 20. म्हणजे ह्यांची बेरीज करा, 20 आणि 5 किती झाले 25, 25 आणि 8 किती झाले मित्रांनो, 25 आणि 8 33 झाले मित्रांनो. किती, 33x बरोबर 66. ठीक आहे, आता 20 कडे जाणार आहे म्हणजे 33x बरोबर 66 गुणिले हे तर छेदामध्ये इकडे गुणाकारामध्ये 20 गेलं. आता तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता, 33 1 33 33 दोन्ही 66. म्हणजेच x बरोबर किती आला मित्रांनो, 20 दोन्ही 40. x ची व्हॅल्यू किती आली, 40. म्हणजे आईचं वय तुम्हाला मिळालं 40. आईचं वय 40 मिळालं मित्रांनो. तर तुम्हाला आता इथं तुम्हाला विचारले का 2 वर्षानंतर भावाचे वय किती, भावाचं 2 वर्षापूर्वीचं वय किती. जर इथं x आईच्या ठिकाणी जर वय ठेवलं आईचं 40 तर 4 ने भागलं 4 10 40, 10 आलं, 10 + 2 12, 12 तुमचं उत्तर असलं पाहिजे, याला पाहिजे. ठीक आहे, बघा भाऊ भाऊ म्हणल्यानंतर x छेद 4 म्हणजे 40/4, 4 ने जर भागलं 10 आलं. ठीक आहे, भावाचं वय किती आहे 10. आणि 2 वर्षानंतर भावाचे वय बरोबर बरोबर 10 अधिक 2 12 वर्षे. ठीक आहे, 12 वर्षे हे तुमचा आन्सर असतो. ओके, 12 वर्ष ऑप्शन 3 नंबरचा आपला बरोबर आहे. समजलं, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. बऱ्याच जणांना एमपीएससी कधी म्हणतोय की एमपीएससी चे पण गणित जमतात सर, थोडा वेळ लागतो पण गणित सोडवता येतात तुमच्यामुळे सर. थँक्यू प्रदीप, माझे आले आन्सर. ओके प्रदीप, ग्रेट ग्रेट. ओके, ठीक आहे. बघा आता मित्रांनो, इथे काय सांगितलेलं आहे बघा, पहिलं स्टेटमेंट ABCDEF आणि G एका भिंतीवर बसलेले आहेत. ठीक आहे, गप्पा मार आहेत व त्या सर्वांचे तोंड कुठे आहेत, पूर्वेकडे तोंड. ही साईड पूर्व आहे समजा, इकडची पूर्व असं म्हणू आपण, पूर्व, याला पूर्व म्हणा. इकडे कुठले असणार आहे, पश्चिम असं समजा. ठीक आहे, या बोर्डची 2 साईड काढले, पूर्व पश्चिम. ठीक आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, दक्षिण खाली आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा आता कसे बसलेले आहेत, पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहेत. पूर्वेकडे तोंड करून. एक किती जण आहेत, 1 2 3 4 5 6 7 7 जण. 2 3 4 5 6 7 जण पूर्वेकडे तोंड करून बसले. पण सिक्वेन्स माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती, ते आपण सिक्वेन्स काढायचे. बघा, सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे, म्हणजे सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे, म्हणजे असा तिकडे तोंड करून बसलाय ना पूर्वेला, उजवीकडे. सी हा डीच्या उजवीकडे, म्हणजे डीच्या उजवीकडे सी असा असणार आहे. ठीक आहे, परत बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे, म्हणजे याच्यामध्ये तो टोकाला असणार आहे, याच्यामध्ये टोकाला आहे. कुठल्या टोकाला आपल्याला माहिती आहे का, नाही. मग आपण काय म्हणू, आपण असं करू, इकडे टोकाला बी असा असेल आणि बीच्या शेजारी कोण असेल, ई असेल, किंवा इकडे टोकाला बी असेल आणि त्याच्या शेजारी ई असेल. या दोन्हीपैकी एक कंडिशन होणार आहे. ठीक आहे, मग पुढे जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे. ठीक आहे, म्हणजे जी हा
ई आणि एफच्या मध्यात आहे. ई आणि एफच्या मध्यात आहे. ई आणि एफच्या मध्यात कोण आहे? जी आहे. डी हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे डी जो आहे ना दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे खालून. ओके, डीचं स्थान मिळालं आपल्याला. जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. आता बघा मित्रांनो, ठीक आहे, आता याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आता सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. ठीक आहे, सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. म्हणजे डीच्या खाली काय इथं सी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता बी असणार आहे का इथं टोकाला ह्या? नाही, बी इकडे टोकाला असणार आहे. कारण बी नंतर ई येतोय सांगितलंय, त्यामुळे इथं बी घेतला तर इथं ई आला पाहिजे. नाही येत, मग इथं बघा इथं ई आलं, घेतलं. आता बघा हे सिक्वेन्स म्हणजे ही सिक्वेन्स कट झाली, ही घेतली ई जी एफ. आता ई आणि एफच्या मध्ये काय सांगितलेलं आहे? जी आहे. ओके, आता राहिला इथं कोण राहिला? कोण राहिला इथं? बघा ए राहिला, ए इथं असणार आहे त्या टोकाला. ठीक आहे, आता प्रश्न काय? जीच्या उजवीकडे कोण बसलाय? हा जी आहे, जीच्या उजवीकडे एफ बसलेला आहे. म्हणजेच तुमचा आन्सर आहे एफ. ठीक आहे, एफ आन्सर आहे. म्हणजेच ऑप्शन 4 नंबरचा आपला बरोबर आहे. आता मित्रांनो हा प्रश्न तुम्ही ट्राय करायला पाहिजे. नाही समजलं तर या पद्धतीने करा, उत्तर तुमचं येणार. ठीक आहे, उत्तर तुमचं येणार. ठीक आहे, एफ, यस करेक्ट. समजून घेतलं की उत्तर येणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? आता मित्रांनो इथं रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला योगा दिन कोणत्या वारी येतो, योगा दिन कोणत्या तारखेला येतो हे माहित पाहिजे, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला येतो हे माहित पाहिजे, तर तुम्ही उत्तर काढू शकता. ज्याला माहित नाही तो काढू शकत नाही. ठीक आहे, आता बघा योगा दिन तुम्हाला माहित आहे 21 जून. आपण त्याच्या अगोदर राष्ट्रीय विज्ञान दिन येतो. राष्ट्रीय विज्ञान दिन कुठला? 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी. ठीक आहे, आणि त्यानंतर कुठला येतो? योगा दिन. योगा दिन कधी आहे? योगा दिन योगा दिन असतो 21 जूनला. तो पुढच्या महिन्यात आहे. ओके, 21 जूनला. आता तर 21 जूनचं तुम्हाला दिलाय वार दिलाय, इथे वार दिलेला आहे 21 जूनला, इथं मंगळवार दिलेला आहे. इथला वार तुम्हाला माहिती नाही, इथला वार काढायचा आहे. ठीक आहे, मग आता काय करणार मित्रांनो, बघा तुम्हाला महिना दिलेला आहे फेब्रुवारी. फेब्रुवारी, ठीक आहे, परत मार्च, एप्रिल, मे, ठीक आहे, आणि जून. ठीक आहे, आता बघा फेब्रुवारीची किती? 28 फेब्रुवारी म्हणजे 28 आणि 29 2016 आहे. ठीक आहे, 16ला जर 4ने भागलं, लीप वर्ष 4 वर्षातून एकदा येतं, 4 चोक 16, म्हणजे 2016 लीप वर्ष आहे. लीप वर्ष असतं तेव्हा फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच 28 आणि 29 तारीख, 28 आणि 29 म्हणजे 2 दिवस, 2 दिवस धरले. मार्च महिन्यात 31 दिवस असतात, एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात, मे महिन्यात 31 दिवस असतात, जून महिन्यात 21 तारखेपर्यंत काढायचं. 21 ची डेट सोडा, कारण 21 तुम्हाला मंगळवार दिलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग 21च्या अगोदर 20 दिवस. ठीक आहे, 20 घेतलं. आता मित्रांनो यांची बेरीज करा. यांची बेरीज केली बघा, 1 आणि 1 2 झाले, 2 आणि 2 4, 4 घेतलं, 3 आणि 3 6, 7 आणि 3 9, 9 आणि 2 11, 114 बेरीज झाली. 114ला जर मित्रांनो तुम्ही 114ला जर 7ने भागला, आठवडा 7 दिवसात असतो ना, म्हणून 7ने भागायचं. आता बघा ज्याला भाग येत नाही त्याला मी दाखवतो इथं भाग कसा घालवायचा असतो. 114ला 7ने कसा भागायचा आहे? 7ने 1ला भाग जात नाही, 0 आलं, 7 1 7, म्हणजेच इथं 7 आलं. 11तून 7 गेले मित्रांनो, किती आलं? 11तून 7 गेल्यानंतर ना त्या ठिकाणी तुम्हाला 4 मिळणार आहे. हे 4 आहे तसे खाली. ठीक आहे,
म्हणजेच बघा 7 सक 42, उरले किती 2, हे बाकी आलेलं आहे. आता काय म्हणू आपण, बाकी 2 उरलेलं आहे. ठीक आहे, बाकी 2 आलेला. बाकीचाच विचार करायचा आहे. बाकी 2 म्हणजे मंगळवार. आता इथं पाठीमागं जायला लागतं. ठीक आहे, मंगळवार 21 जून, जूनच्या अगोदरचा महिना फेब्रुवारी आहे, त्यामुळं 2 दिवस पाठीमागं जावा. सोमवार, रविवार 2 दिवस मागे गेलो. म्हणजेच मित्रांनो तर बाकी तुम्हाला 2 मिळाले की नाही, बाकी 2 मिळाले म्हणजेच आन्सर तुमचं काय आहे, आन्सर आहे रविवार. 2 दिवस मागे जाणे. ठीक आहे, मंगळवारपासून 2 दिवस मागे जावा. ठीक आहे, रविवार. ऑप्शन 3 नंबरचा आपला करेक्ट. समजलं, क्लिअर. 2 दिवस मागे जायचं आहे. या पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, स्टेप्स माहिती पाहिजे. 114 ला 7 ने भागलं, 7 ने का भागलं तर आठवडा 7 दिवसाचा असतो. मग भागल्यानंतर ना मित्रांनो आपल्याला भागाकार घ्यायचा नाही तर बाकी घ्यायचं. बाकी 2 आहे, 2 आले. आपण बघा जूनच्या अगोदर फेब्रुवारी आहे, म्हणजे जून महिन्यात मंगळवार सांगितले 21 तारखेला. मग पाठीमागं 2 आलं, एक मंगळवार पासून 2 पाठीमागं, सोमवार रविवार 2 रविवार, म्हणजे रविवार असणार आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला रविवार असणार आहे. ठीक आहे, क्लिअर. सांगा समजलं का, हे तुमचं उत्तर आलेलं आहे का, क्लिअर का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 2 बाकी रविवार येणार सर. हा बरोबर, रविवार. द्या, या प्रश्नाचं उत्तर द्या. 4, 5, 8, 13, 14, 17, 22. बघा 2 संख्या मालिकेचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, 2 संख्या मालिकेचे प्रश्न आलेले आहेत. लवकर पटापट आन्सर द्या, द्या फास्ट आन्सर द्या. बघा 4 मित्रांनो, 4, 5, 8, 13, 14, 17, 22. एक मिनिट लहान जरा करतो. 4, 5, 8, 13, 14, 17, 22. इथं पुढे बघूयात आपण. ठीक आहे, म्हणजे बघा 4 नंतर लगेच 1 सोडून, 5 नंतर 8 3 सोडून, 8 नंतर 13, टोटल 5 सोडून, 1 3 5. इथं बघा लगेच 1 सोडून, परत 3 सोडून 17, परत 5 सोडून 22. म्हणजे 1 3 5 1 3 5 अंक सुटले जातात. ठीक आहे, म्हणजे 22 नंतर ना 1 अंक सोडला, इथं 23 यायला पाहिजे. 23 नंतर ना इथं 1 सुटला म्हणजे इथं 3, 23 नंतर 3 26, परत 26 नंतर इथं बघा टोटल 5 सुटले पाहिजे, म्हणजे इथे 31 आलं पाहिजे. 31 नंतर या ठिकाणी 1 सुटला पाहिजे, म्हणजे इथं 32 आलं पाहिजे. परत मित्रांनो इथं 3 सुटले पाहिजे, म्हणजे इथं 35 आलं पाहिजे. परत मित्रांनो या ठिकाणी 5 सोडून 40 आलं. ठीक आहे, ही मालिका तयार केली आपण. ओके, संख्या मालिका. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. म्हणजे या मालिकेमध्ये अशी कुठली संख्या, पुढं तुम्ही 100 पर्यंत जाऊन उपयोग नाही. ठीक आहे, 35 इथं लक्षात घ्या, 30, 32, 31, म्हणजे तुम्ही 40 पर्यंत सफिशियंट आहे. ओके, आता बघा 31, 32, 33. 31 आहे का, आहे. 32 आहे का, आहे. 33 नाही, 35 आहे. म्हणजेच तुमचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन. खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. 33 संख्या मालिकेत नाही. समजलं, 30 जर दिलं असतं 30 पण मालिकेत नाही, 29 दिलं असतं 29 पण मालिकेत नाही. क्लिअर, समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. जर अनआयडेंटिफाय या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? सांगा, अपरावर्तित राहील. या प्रश्नाचं उत्तर द्या लवकर, फास्ट. सांगा. आता बघा मित्रांनो इथं अनआयडेंटिफाय, अनआयडेंटिफाय
हम्म, 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 5. ओके. अनआयडेंटिफाय. ओके. हा. आता तुम्हाला काय सांगितलं, या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालांनुसार लागली असतील, वर्णमालेनुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील. बघा आता मित्रांनो, यातलं मला सांगा एबीसीडी प्रमाणे येणारं पहिलं अक्षर कुठलं. यातलं बघा डी. इथं ह्यात आहे ते डी. डी ही वापरू. ठीक आहे. डी घेतलं तर डी आलेलं आहे. डी डबल आलेला आहे. ठीक आहे. परत बघा वरच्या अक्षरांच्या खालीच ठेवतोय मी. डी नंतर ना ई. ई किती वेळा आले बघा, एक 2 वेळा आलेला आहे. ई ठेवलं, इथं पण ई ठेवलं. आता ई नंतर ना एकदाच एफ आलेला आहे. एफ ठेवलं. आता बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय. आता आय बघा इथं एक आय, दुसरा आय, ठीक आहे, तिसरा आय, 3 आय आलं. आता आय नंतर पुढचं कुठलं येणार आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. एन आला. ठीक आहे. एन इथला घेतला. ओके. एन नंतर न कुठला आहे, एन नंतर न कुठलं राहतंय का, मिस होते का बघा. ई किती वेळा घेतलं आपण, 2 वेळा घेतले. बरोबर. आय किती वेळा घेतलं, 3 वेळा. एफ एकदा घेतलेला आहे. ओके. कुठलं राहतंय, एन किती वेळा आहे, हा 1-2 वेळा एन आहे, म्हणजे इथं पण अजून एकदा एन येणार आहे. ठीक आहे. तर टी यू, टी नंतर यू. ठीक आहे. वर्णमालेनुसार आपण रचना केलेल्या आहे. आता बघा मित्रांनो, इथं यू आहे, इथं डी आहे, वेगळा आहे. एन डी वेगळा आहे. म्हणजे इथे मित्रांनो सेम आलेला आहे, फक्त इथंच या ठिकाणी आहे. ठीक आहे. इथलं अपरावर्तित म्हणजे एकदाच अपरावर्तित आहे, म्हणजेच ऑप्शन एक बरोबर आहे. आन्सर एक, म्हणजे एकच अक्षर अपरावर्तित राहिलेलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. नंतर ती 50 मीटर चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते आणि 15 मीटर चालते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करेल. ऑप्शन आहे, सॉल्व करा लवकर, नाही जमलं तर मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. लवकर, फास्ट फास्ट. नाही जमलं तर मी दाखवतो. ठीक आहे. लवकर उत्तर द्यायचं, वेळ लावायचा नाही. बघा सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. पुढे जाते पूर्वेकडे, म्हणजे ही पूर्व दिशा तुम्हाला सांगितली आहे. बोर्डची ही पूर्व दिशा आहे आणि ही पश्चिम आहे. खाली दक्षिण. ठीक आहे. खाली काय, दक्षिण आणि वरची उत्तर, असं लक्षात ठेवा. ओके. आता बघा सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत गेली. काही अंतर चालत गेले, किती अंतर गेले माहित नाही, इथून गेले या स्थानापासून. ठीक आहे. चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला वळते. म्हणजे जरा खाली घेऊया. चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला वळते 90 अंशामध्ये. 90 अंश. ठीक आहे. 90 अंशाचा कोन करते, 90 अंशामध्ये वळली. ठीक आहे. जाते, वळते. नंतर ती 50 मीटर चालते. म्हणजे हे 50 मीटर ती चाललेली आहे. टोटल किती, 50 मीटर चाललेले आहे. ठीक आहे. 50 मीटर, फक्त 50 लिहिलंय, चालते. परत सांगितलंय आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते. 135 अंशात वळते म्हणजे बघा मित्रांनो, 135 अंशात वळली म्हणजेच ती इकडे अशी वळलेली. ठीक आहे. इकडे वळलेली अशी 35 अंशात, 135 अंशाचा कोन झालेला असतो. ठीक आहे. 135 अंशाचा कोन केलेला आहे तिने, कोन केली, वळली इकडे वळली, म्हणजे ही तिची दिशा आहे. ठीक आहे. वळली आणि 15 मीटर चालत जाते.
15 मीटर चालत जाते, म्हणजे इथपर्यंत गेली असेल असं समजा 15 मीटर. हा, आता इथपर्यंत गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही मला सांगा, ठीक आहे, तुम्ही मला सांगा ही दिशा बघा कुठली आहे. ठीक आहे, ही दिशा कुठली जाते, अशी दिशा कुठे जाते, इकडे. ही दिशा तुम्ही सांगू शकता मित्रांनो, इथंच तुम्हाला समजेल. इकडे दिशा बघा, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, इथून बघा. मग ह्याचं तोंड आग्नेयला आहे. ठीक आहे, आग्नेयला. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करेल, म्हणजे डाव्या बाजूला मित्रांनो इथं आग्नेयला तोंड आहे, तर डाव्या बाजूला तिच्या इकडे नैऋत्य असणार आहे. ईशान्य असणार आहे. ईशान्य, डाव्या हाताला ईशान्य. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही ती क्रिया करून बघा. नाही तुम्ही म्हणाल पूर्व, पूर्व नाही मित्रांनो, पूर्व इकडे नाही, ईशान्येला तिचा हात जाईल, डावा हात. ओके, तिचं जर आग्नेयला जर तोंड असेल तर. समजलं का? आन्सर तुम्हाला कळालं का ईशान्य कसं आलेलं आहे? ठीक आहे, आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य दिशा तुम्हाला माहित पाहिजे, हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. तर पूर्व आहे, इकडं पश्चिम आहे, उत्तर आहे, हे दक्षिण आहे, हे आग्नेय आहे. ठीक आहे, हे नैऋत्य आहे, वायव्य, इकडं ईशान्य. ठीक आहे, हे माहिती पाहिजे मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, कारण याच्यावरच उत्तर तुम्ही काढू शकता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे. खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो? ठीक आहे, आता मित्रांनो तुम्ही बघा, वेन आकृती, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. आता बघा, इतिहास हा वेगळा विषय आहे, भूगोल हा वेगळा विषय आहे, आणि नागरिकशास्त्र हा वेगळा विषय. तिन्ही वेगवेगळे आहेत. ही आकृती दर्शवते का? नाही दर्शवत. परत बघा, ही आकृती दर्शवत म्हणजे नाही. भारत, आशिया, युरोप. आता मित्रांनो हा भारत आशिया खंडात आहे, युरोप खंड वेगळा. ठीक आहे, भारत हा आशिया खंडात आहे, युरोप खंड वेगळा, त्यामुळे ही पण आकृती दर्शवत नाही. आता ह्या आकृतीकडे, ह्या तिसऱ्या ऑप्शनकडे येण्या अगोदर मी कप बशी चहा बघू. ठीक आहे, आता कप बशी चहा या पद्धतीने दर्शवते का? म्हणजे बशीत कप आहे किंवा बशीत चहा आहे, अजिबात नाही दर्शवत. म्हणजे इथं असं होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे बशीमध्ये कप, कपात चहा या पद्धतीची वेन आकृती होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळं हा पण ऑप्शन तुमचा कळ होतोय. डायरेक्ट तुम्ही या ऑप्शनवर जाताय. आता इथं तुम्ही म्हणाल ही आकृती ही कसं तयार झालं, जरा कन्फ्युजन आहे मित्रांनो इथं. ठीक आहे, कन्फ्युजन आहे, पण आपण तर्क तसा लावूयात. ठीक आहे, आपल्याला उत्तर काढण्याशी मतलब आहे. फुले सुवासिक पांढरा. तर लक्षात ठेवा, काही फुले सुवासिक आहेत, काही फुले पांढरे आहेत असं म्हणू शकता. ठीक आहे, सर्वच फुले पांढरे असतात का? नाही, काही फुले लाल पण असतात. ठीक आहे, म्हणजे इथं म्हणून फुले सुवासिक, ठीक आहे, आणि पांढरा असं होऊ शकतं. ठीक आहे, काही फुले सुवासिक आहेत, काही फुले म्हणजे त्याला गंध नसतो, काही फुलांचे म्हणजे वास घेऊ वाटत नाही. ठीक आहे, काही फुलं पांढरी असतात, हो असतात, पण पांढरे असणारे फुलं सुवासिक असतात असं नाही. त्यामुळे हे तर्क अनुमानावर सोडू शकतो तुम्ही. आणि मित्रांनो आपल्या ऍपवर, एजन अकॅडमीच्या ऍपवर कोर्समध्ये तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जर तिथं जर बघितलं वेन आकृतीवरील प्रश्न, म्हणजे लेक्चर बघितलं, तर तुम्हाला हा प्रश्न सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आज तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, आज आपण 30 एप्रिल 2023 ला जी संयुक्त पूर्व परीक्षा झालेली होती एमपीएससीची, त्यामध्ये जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचे आलेले प्रश्न आहेत ते बघितले मित्रांनो. असेच प्रश्न पोलीस भरतीला पण येणार आहे. ठीक आहे, येणार, एवढं काय अवघड नाही. त्यामुळे मित्रांनो आणि असे जे पेपर आहेत ते पण घेऊन येणार आहे मी, जेणेकरून तुमची तयारी परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि तुमचे मित्र कोण असेल त्यांना बॅच जॉईन करायच्या, त्यांना या नंबरशी कॉन्टॅक्ट करायला सांगा. ठीक आहे, डाउनलोड
किंवा ॲपवर जाऊन तो कोर्स घेऊ शकता. गणिताची भीती कायमची गाळायला. लेक्चर कसं वाटलं एकदा कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा लेक्चर कसं वाटलं, सर्वांनी कमेंटमध्ये सांगा. येस, ओके, ठीक आहे मित्रांनो, चालेल. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.